सह्याद्रीचे गडकोट आपण नेहमीच पाहतो, पण आज स्वराज्य रक्षक आपल्याला घेऊन चालला आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर, केरळ राज्याच्या कासारगोड जिल्ह्यात, जिथे अरबी समुद्राच्या लाटा एका विशाल किल्ल्याच्या तटबंदीवर आदळतात आणि इतिहासाची साक्ष देतात। हा आहे बेकल किल्ला। 35 एकरमध्ये पसरलेला हा केरळमधील सर्वात मोठा आणि सर्वोत्तम जतन केलेला किल्ला आहे। आजच्या या विशेष भागात आपण या सागरी किल्ल्याचा थरारक इतिहास आणि त्याची विलोभनीय वास्तुकला उलगडणार आहोत। या किल्ल्याच्या निर्मितीबद्दल इतिहासात वेगवेगळे मतप्रवाह आहेत। अनेक इतिहासकारांच्या मते हा किल्ला सुरुवातीला कोलाथिरी राजांच्या काळात बांधला गेला होता, पण या किल्ल्याला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त करून दिलं ते केळदीच्या नायकांनी। 1650च्या सुमारास शिवप्पा नाईक यांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली आणि त्याला एका अभेद्य दुर्गचे रूप दिले। शिवप्पा नाईक हे आपल्या मराठा साम्राज्याशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन राजकारणाशी जोडले गेलेले एक पराक्रमी राजे होते। त्यांनी या किल्ल्याचा वापर किनारपट्टीच्या संरक्षणासाठी आणि व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केला। बेकल किल्ल्याची वास्तुकला ही इतर किल्ल्यांपेक्षा खूप वेगळी आहे। हा किल्ला संरक्षणासाठी बांधला असला तरी तो एखाद्या राजवाड्यासारखा सुंदर वाटतो। किल्ल्याची तटबंदी ही समुद्राच्या बाजूने खूप मजबूत आहे। येथील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे किल्ल्याच्या मध्यभागी असलेला ऑब्झर्वेशन टॉवर, निरीक्षण बुरुज। या उंच बुरुजावरून अरबी समुद्राचा विस्तीर्ण नजारा दिसतो। शत्रूचं जहाज मैलोनमैल लांब असतानाच या बुरुजावरून टिपता येत असे। या किल्ल्याच्या भिंतींमध्ये असलेल्या तोफांच्या छिद्रांची रचना अशी आहे की तिथून शत्रूवर वेगवेगळ्या कोनातून मारा करता येतो। या किल्ल्याचा इतिहास 18व्या शतकात अधिक रंजक आणि संघर्षाचा झाला। जेव्हा म्हैसूरचे सुलतान हैदर अली यांनी या भागावर स्वारी केली तेव्हा बेकल किल्ला त्यांच्या ताब्यात गेला। पुढे टिपू सुलतानच्या काळात हा किल्ला त्यांच्या लष्करी मोहिमांचे मुख्य केंद्र बनला। मलबार किनारपट्टीवर नियंत्रण मिळवण्यासाठी टिपू सुलतानने या किल्ल्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला, पण चौथ्या अँग्लो-म्हैसूर युद्धानंतर हा किल्ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात गेला। ब्रिटिशांनी या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने त्यांच्या व्यापाराचं रक्षण करण्यासाठी केला। जेव्हा आपण बेकल किल्ल्याच्या तटबंदीवरून चालतो तेव्हा समोर दिसणारा अरबी समुद्राचा अथांग विस्तार आणि लाटांचा तो आवाज आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो। या किल्ल्याच्या परिसरात एक प्राचीन हनुमान मंदिर आणि एक मशीद आहे, जे येथील सर्व धर्म समभावाचे प्रतीक मानले जाते। तसेच किल्ल्याच्या आत असलेल्या भुयारी मार्गांबद्दलही अनेक दंतकथा सांगितल्या जातात। असं म्हटलं जातं की हे मार्ग शत्रूच्या नजरेतून वाचून बाहेर पडण्यासाठी बनवले गेले होते। आज बेकल किल्ला हा केवळ एक ऐतिहासिक वारसा नसून तो पर्यटनाचे एक मोठे केंद्र बनला आहे। अनेक दाक्षिणात्य आणि बॉलिवूड चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे। प्रसिद्ध बॉम्बे चित्रपटातील तू ही रे गाणे याच किल्ल्यावर चित्रित झाले आहे। सायंकाळच्या वेळी जेव्हा सूर्य मावळताना या तांबड्या रंगाच्या तटबंदीवर प्रकाश पडतो तेव्हा बेकल किल्ल्याचं सौंदर्य स्वर्गीय भासतं। आपल्या देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर उभा असलेला हा विशाल दुर्ग आपल्याला आठवण करून देतो की आपले पूर्वज समुद्राच्या लाटांवरही राज्य करण्याची ताकद ठेवत होते। बेकल किल्ला हा केवळ दगडांची भिंत नाही, तर तो आपल्या सागरी सामर्थ्याचा आणि संघर्षाचा जिवंत इतिहास आहे। स्वराज्य रक्षकच्या माझ्या सर्व कुटुंबियांना केरळमधील या अद्भुत सागरी किल्ल्याची माहिती कशी वाटली? तुम्हाला अशाच दक्षिण भारतातील इतर सागरी किल्ल्यांबद्दल जाणून घ्यायला आवडेल का? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। आपल्या गौरवशाली इतिहासाची ही गाथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक दुर्गभ्रमंतीसह। तोपर्यंत आपल्या पराक्रमी इतिहासाचा आणि वारशाचा अभिमान बाळगा। जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय।